नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या दालनातली सुनावणी संपली. ती प्रदीर्घ काळ होती आणि 10 जानेवारी रोजी म्हणजेच बुधवारी दुपारी 4 वाजेपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 16 शिवसेनेच्या आमदारांच्या संदर्भात अपात्रता प्रकरणावरची सुनावणी आणि त्याचा निकाल आणि त्याचं वाचन सुरू होणार आहे. कायदेतज्ञ उज्ज्वल निकम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. खूप स्वागत आहे सर मॅक्स महाराष्ट्राच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमात. एक पहिली प्रतिक्रिया आपली अत्यंत महत्वाची मला वाटते. या महाराष्ट्राच्या संपूर्ण सत्ता संघर्षाची सुनावणी जी आपण निवडणूक आयोगात पाहिली, सर्वोच्च न्यायालयात पाहिली आणि त्यानंतर नार्वेकरांच्या दालनात सुद्धा पाहिली. खूप वेगवेगळे मुद्दे या सुनावणी दरम्यान पुढे आले आणि दोन्ही गटांच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचंही आपण पाहिलं. सर मनोज, निश्चितपणे नुसतं महाराष्ट्र राज्य नाही तर देशाच्या राजकीय इतिहासात आणि त्याचप्रमाणे न्यायालयीन इतिहासात या संपूर्ण प्रकरणाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जात आहे. आणि वेगळा दृष्टिकोन त्याचा असा आहे की एकाच पक्षाच्या 2 तुकडे होतात आणि दोन्ही तुकडे म्हणतात पक्ष आमच्या मालकीचा आहे. निवडणूक आयोग एक निर्णय देतो, अद्याप सर्वोच्च न्यायालयात त्या निवडणूक चिन्हाबद्दलची सुनावणी नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा एक निर्णय येतो आणि सर्वोच्च न्यायालय यातील काही महत्वाची निरीक्षणं नोंदवीत हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षाकडे सुपूर्द करतात. आता विधानसभेचे अध्यक्ष आपल्या बातमीप्रमाणे उद्या निकाल देण्याची शक्यता आहे. अर्थात निकाल काय लागेल याचं भविष्य मी आज सांगू शकणार नाही, परंतु कायद्याचा अभ्यासक म्हणून निश्चितपणे ज्या प्रकर्षाने मला गोष्टी आढळून येत आहेत त्या म्हणजे की 16 आमदारांच्या त्यांच्याबद्दलचं डिस्क्वालिफिकेशन हा बद्दल निर्णय उद्या अपेक्षित आहे. आता 16 आमदारांचं अपात्रता ही जर विचारात घ्यायची असेल तर दोन्ही बाजूंनी भरपूर पुरावे दाखल करण्यात आले, युक्तिवाद करण्यात आला, लेखी युक्तिवाद केला. विशेषतः 16 आमदारांनी तोंडी आणि लेखी पुरावा दिल्यानंतर या संदर्भातला निर्णय स्पीकर महाशय उद्या देतील. आता स्पीकर काय करतील महत्वाचा भाग असा आहे, कारण ह्या आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात आपल्या घटनेमध्ये 10वं परिशिष्ट आहे आणि स्पीकरांपुढे 10वं परिशिष्ट असताना जो महत्वाचा भाग आहे की शिवसेनेच्या व्हीपने दिलेल्या आदेशांचं उल्लंघन केलं का या 16 आमदारांनी, हा महत्वाचा प्रश्न आहे. आता 16 आमदारांना अपात्रतेची जी नोटीस पाठवण्यात आलेली होती त्यामधील मजकूर देखील हा तेवढाच महत्वाचा आहे. मी या निकालावरती कुठेही भाष्य करणार नाही काय निकाल होईल, परंतु ह्या जी नोटीस पाठवलेली होती ही नोटीस 10व्या परिशिष्टानुसार अपात्रतेला ठरू शकते का, हा महत्वाचा मुद्दा राहील. कारण असं आहे की 10वं परिशिष्ट हे विशेषतः आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन याकरता करण्यात आलेलं आहे आणि घोडाबाजार टाळण्याकरता. परंतु या नोटीसमध्ये जी कारणं नमूद करण्यात आलेली आहे की विशिष्ट तारखेला तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या अधिकृत सरकारी निवासस्थानी एक बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला हे 16 आमदार गैरहजर राहिले. हा एक भाग आहे. आणि दुसरा भाग महत्वाचा आहे की शिवसेनेच्या अधिकृत व्हीपने ज्या वेळेला हा निर्णय दिला की मुख्यमंत्र्यांच्या निवडणुकीला तुम्ही निवडीसाठी मतदान करू नये, त्यावेळेला या 16 आमदारांचा पवित्रा काय होता, असे 2 वेगवेगळे भाग आहेत. आता दोन्ही भागावरती स्पीकर एकाच वेळेला निर्णय देतील का पहिल्या भागाचा निर्णय दिल्यानंतर दुसऱ्या भागाकडे वळतील हे आज सांगता येणार नाही. परंतु माझ्या मते विधानसभेचे अध्यक्ष
हे सुरुवातीलाच 16 आमदारांची जी अपात्रतेची जी नोटीस होती, ही नोटीस 10व्या परिशिष्टानुसार त्यातील मजकूर हा अपात्रतेसाठी कारणीभूत ठरतो का, हा नंबर 1. नंबर 2, शिवसेना हा राजकीय पक्ष आज निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार जरी शिंदे गटाकडे गेलेला आहे तरी सुद्धा तो अधिकार पुन्हा विचार करण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने स्पीकर महाशयांना दिलेली आहे. त्यामुळे स्पीकर यावरती निर्णय घेतील आणि म्हणून ह्या दोन्ही बाबतीत स्पीकरचं प्राथमिक दृष्ट्या काय मत येतं हे महत्वाचं ठरेल. मी निकालावरती कोणत्याही प्रकारे भाष्य करणार नाही. मुळात सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण जेव्हा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवलं तेव्हा सर्वोच्च न्यायालयाला आपल्या निकालामध्ये 4 महत्वाच्या बाबी बोलून दाखवल्या. एक तर सुनील प्रभू जे मुळात शिवसेनेचे मुख्य प्रतोद होते ते योग्य होते आणि भरत गोगावले यांना शिंदे गटाकडनं प्रतोद मानणं, मुख्य प्रतोद म्हणून त्यांची निवड करणं हे सर्वथा चुकीचं आहे. बहुमत चाचणीला सामोरे जाण्याचा जो निर्णय राज्यपालांनी घेतला तो कायद्याच्या अनुषंगानं नाही, कायद्याचा आधार घेऊन हा निर्णय घेतला नाही असं त्यांचं म्हणणं होतं निकालपत्रात. तिसरा महत्वाचा मुद्दा होता की जर उद्धव ठाकरे हे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर आपण उद्धव ठाकरे यांचं सरकार पुनर्स्थापित करू शकलो असतो आणि कोश्यारी यांचा निर्णय आपण हा रद्दबातल करू शकलो असतो बहुमत चाचणीला सामोरे जाण्याचा जो आदेश दिला. पण आता उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला, ते बहुमत चाचणीला सामोरे गेले नाही आणि म्हणून स्वाभाविकता आम्ही उद्धव ठाकरे यांचं पुन्हा एकदा राज्य पुनर्स्थापित करू शकण्यास असक्षम आहोत. पण आता 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा मात्र आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे परत पाठवतो. त्यांनी नियत वेळेत पुरेसा रिझनेबल टाइम मध्ये याची सुनावणी पूर्ण करावी आणि यावर निर्णय द्यावा. म्हणजे न्यायपालिका आणि विधिपालिका यांच्यातला जो वाद आहे गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहिलं की विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना 2004 साली हा वाद आला होता. अँटी डिफेक्शन लॉ, पक्षांतर बंदीचा कायदा चांगलाच गाजला, चर्चेत आला, मुंबई उच्च न्यायालयात ही केस गेली होती. हे शिवसेनेचे आता उद्धव ठाकरे गटातले सचिन आहेत त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे होते आणि तेही न्यायालयामध्ये गेले होते. हा सगळा असा खूप जुना आहे. म्हणजे खूप वेगवेगळ्या गोष्टी या निमित्तानं आपल्याला कळणार आहे की हा देशाचा ऐतिहासिक निकाल ठरणार आहे आणि तेही देशाचे सर्वाधिक तरुण असलेले विधानसभा अध्यक्ष हा निर्णय देणार आहे. खूप वेगवेगळे पेच यावेळेला आपल्याला दिसतात, गुंता झालेला आहे. निकम साहेब. मनोजजी, तुम्ही म्हणतात ते अगदी बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्वात प्रथम राज्यपालांची कृती अयोग्य, चुकीची, घटनेच्या तत्वाशी विसंगत असा त्यांनी निकाल दिलेला आहे. अर्थात हा जरी राज्यपालांच्या विरोधात निकाल असला तरी ते पास्ट टेन्स मध्ये गोष्ट होऊन गेली असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की शिंदे गटांतर्फे जे भरत गोगावले होते त्यांची नियुक्ती चुकीची आहे आणि सुनील प्रभू यांची नियुक्ती योग्य आहे हे देखील सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या हेही लक्षात होतं की या संदर्भात निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या अधिकृत पक्षाचं अधिकृत चिन्ह हे शिंदे गटाला बहाल केलेलं आहे. आता हे सगळं जरी सर्वोच्च न्यायालयाने निकालपत्रात स्पष्ट उल्लेख केला असला तरी सर्वोच्च न्यायालयाने घटनेचा आदर राखत हा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांकडे सुपूर्द केला आणि आपल्या निकालपत्रात त्यांनी अशी अपेक्षा केलेली आहे की आम्ही जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्या अपेक्षेला धरून विधानसभेचे अध्यक्ष त्यांच्या पुढे येणारे कागदपत्रांचा विचार करून निर्णय देतील. इन शॉर्ट, हा संपूर्ण निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांच्या सारासार विवेक बुद्धीवरती आता अवलंबून आहे. आता आपल्याला पहिल्यांदा हे बघितलं पाहिजे की ज्या 16 आमदारांच्यामुळे हे सगळं प्रकरण सुरू झालं त्या संदर्भातली पहिली धाव ह्या 16 आमदारांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. त्यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं की आम्हाला सुनील प्रभूंनी जी म्हणजे विधानसभेचे त्यावेळेचे नरहरी झिरवाळ यांनी आमच्या विरुद्ध डिस्क्वालिफिकेशनची जी नोटीस काढलेली आहे 10व्या परिशिष्टानुसार ती वैध नाही. कारण आम्हाला फक्त 48 तासाची मुदत दिलेली आहे
आणि दुसरं त्यांचं म्हणणं होतं की डेप्युटी स्पीकर नरहरी झिरवाळ यांना आम्हाला काढण्याचा अधिकार नाही, कारण आम्ही नरहरी झिरवाळ यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणलेला आहे. आता ही सुप्रीम कोर्टाने एक शिंदे गटाची पहिली मागणी मान्य केली की तुम्हाला जी मुदत दिलेली होती ही अत्यंत अल्प होती आणि म्हणून त्यांना मुदत त्यांनी वाढवून दिली. आता ही मुदत वाढवून दिल्यानंतर ते पिटिशन तिथे सुप्रीम कोर्टात पेंडिंग राहिलं. लक्षात घ्या, आपण जर त्यावेळेला ठाकरे गटाने सांगितलं असतं ही मुदत वाढवून दिलेली आहे, हे इन्फ्रक्शस झालं, तर संपूर्ण प्रकरण पुन्हा नरहरी झिरवाळच्या कोर्टात आलं असतं. तसं घडलं नाही. ते पिटिशन तिथे पेंडिंग राहिल्यामुळे त्याच्यानंतर अनेक पिटिशन तिथे दाखल होत झाले. आता आपण बघितलं पाहिजे की सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने जो एकमुखी निर्णय दिला, जो तुम्ही मगाशी म्हणालात मनोजजी, की सुनील प्रभूंची निवडणूक शिवसेनेचा प्रतोद म्हणून वैध ठरवली. दुसरी गोष्ट, त्यांची शिंदे गटाच्या प्रतोदाची जी नेमणूक होती ती अवैध ठरवली. आणि मग हा निर्णय यांच्याकडे सोपवला विधानसभेच्या अध्यक्षाला. आता आपल्याला ह्या सगळ्या संपूर्ण प्रकरणाचं जे फाउंडेशन आहे, या पहिल्यांदा 16 आमदारांना जी अपात्रतेची नोटीस काढण्यात आलेली होती, ही कोणत्या कारणाकरता काढण्यात आली होती हा भाग महत्वाचा आहे. आणि ते कारण संयुक्तिक आहे का, सबळ आहे का, म्हणजेच काय संयुक्तिक म्हणजे 10व्या परिशिष्टानुसार येतं का. आपल्याला माहिती आहे, आपल्या श्रोत्यांच्या माहिती करता सांगतो की 10व्या परिशिष्टामध्ये जर निवडणुकीच्या प्रतोदाच्या आदेशाविरुद्ध निवडणूक मतदान केलं असेल किंवा पक्षाची मंजुरी न घेताना तो आमदार जर निवडणुकीच्या दिवशी गैरहजर राहत असेल तर त्याचं 10व्या परिशिष्टानुसार त्याची आमदारांची अपात्रता होते. आता ही जी प्रस्तुत प्रकरणामध्ये 16 आमदारांना जी नोटीस दिलेली होती ही 10व्या परिशिष्टाला अपात्रतेला कारण होऊ शकतं का, हा मुद्दा प्रामुख्याने माझ्या मते अध्यक्षांना तपासावा लागेल आणि त्यात सगळी खरी गोम आहे. त्याच्यामुळे अध्यक्ष या बाबतीत काय निर्णय देतात, कारण हे प्रकरण इथे थांबणार नाहीये, हे प्रकरण पुन्हा सुप्रीम कोर्टात जाऊ शकतं, हायकोर्टात जाऊ शकतं. त्याच्यामुळे अध्यक्षांना देखील या बाबतीत 10व्या परिशिष्टीमधील तरतुदीचा अर्थ लावून जी नोटीस पाठवली आहे डिस्क्वालिफिकेशन 16 आमदारांची, ती त्या अनुषंगाने आहे का, हा प्रश्न गांभीर्याने विचारात घ्यावा लागेल. बरोबर आहे. आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये सुनावणी आपण पाहिली की तुम्ही ईमेलद्वारे सूचना पाठवली की मौखिक पाठवली, कुणाकडे पाठवली, खूप बारीक बारीक कीस ऍडव्होकेट महेश जेठमलानी शिंदे गटाचे वकील आणि इकडे देवदत्त कामत हे उद्धव ठाकरे गटाचे वकील. कधी महेश जेठमलानी हे खिंडीत पकडण्याचा प्रयत्न अनिल परब यांना करायचे, तर तिकडे देवदत्त कामत हे त्यांच्या गटाच्या आमदारांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करायचे की जेणेकरून आपापल्या पद्धतीनं वास्तव पुढे आणण्याचा प्रयत्न केला जायचा. पण त्या वेळेला ती एक गंमत पण वाटायची, कायद्याचा कसा कीस पाडला जातो याबद्दल लोकांना उत्सुकता असते कायद्याच्या अभ्यासकांना. पण दुसरीकडे निकम सर, जनतेला मात्र ही गोष्ट जाणून घ्यायची एक उत्सुकता आजही आहे, कारण या सत्ता संघर्षात आपण पाहिलं की केवळ विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पण सुरुवात जर आपण केली तर 80 दिवसाचं सरकार महाराष्ट्रात होतं, तिथून महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाला खरी सुरुवात झाली. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथ होती. त्यानंतर मग उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडीचं सरकार आलं, एकनाथ शिंदे यांनी अचानक बंड केलं आणि सगळं सरकारच राजीनामा दिल्यामुळे कोसळलं आणि शिंदे मुख्यमंत्री झाले. आणि त्यानंतर परत अजित पवारांचं बंड झालं आणि अजित पवार त्यांच्या गटाला जाऊन मिळाले. एखाद वेळेला 16 आमदार जर अपात्र ठरले तर सरकार आपलं सुरक्षित राहावं असा त्यांचा होरा असावा किंवा अशी रणनीती असावी. आता तुम्ही बघितलं की या विधानसभा अध्यक्षांचा निर्णय उद्या येणारच आहे 10 जानेवारीला. त्याच्या अलीकडे पलीकडे आरोप प्रत्यारोपाला इतकी सुरुवात झाली आहे, त्यात आपण जाऊ नये, कारण मी उज्ज्वल निकम यांचा इंटरव्ह्यू करतो, त्यांची मुलाखत करतो, तर कायद्याच्या बाजूनच मला बोललं पाहिजे, कारण त्यात तुम्हालाही रस नसेल. पण खूप साऱ्या गोष्टी या चाललेल्या आहेत पडद्याच्या मागून सुद्धा. अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याचं सुद्धाही सांगण्यात येतं. तोही या काही मुलाखतीचा भाग नाही, माहिती म्हणून सांगतो की खूप साऱ्या गोष्टी चाललेल्या आहेत. सरकारचं अस्तित्व
टिकेल किंवा नाही याबाबत एक संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे, पण शिंदे गट पूर्णपणे त्यांना आत्मविश्वास आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा गट म्हणतो, खास करून संजय राऊत म्हणतात की श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ आलेली आहे. खूप साऱ्या गोष्टी सुरू आहेत दिल्लीपासून मुंबईपर्यंत. मला दोन गोष्टी आवर्जून याचा उल्लेख करायचा आहे की जो सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये त्याचा उल्लेख आहे, एक तर राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष याची विभागणी थेट सुप्रीम कोर्टाने केलेली आहे आपल्या निकालामध्ये. यावर आपण उद्याच्या निर्णयाच्या अनुषंगानं काही बोलू शकाल निकम सर? नाही, खरोखर सुप्रीम कोर्टाने घटनेचा मान राखला आणि सुप्रीम कोर्टाने हा जरी काही गोष्टी सुप्रीम कोर्टाने या संदर्भात प्रत्यक्ष निकाल दिलेला असला, विशेषतः व्हीपच्या बद्दल, आणि पुन्हा हे प्रकरण स्पीकरकडे पाठवण्यामध्ये मागचा हेतूच आहे की सुप्रीम कोर्टाने विधिमंडळची एक बूज राखलेली आहे, न्यायपालिकेने स्वतःची बूज राखलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून सकृत दर्शनी असं स्पष्ट होत आहे की जे काही महाराष्ट्रात घडलं ते सर्वोच्च न्यायालयाला अजिबात पसंत पडलं नाही. ही बाब तेवढीच सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ आहे. आणि म्हणून जरी सर्वोच्च न्यायालयाने काही स्पष्ट आदेश दिलेले नसले तरी अपेक्षा अशी आहे की या निकालपत्राचं वाचन करून त्यात जे मुद्दे विशेषतः उपस्थित झालेले आहेत या मुद्द्यांचा स्पीकर साहेब कशा रीतीने बघतात, त्यांची मल्लीनाथी त्यावरती काय आहे, त्यांच्यासमोर कोणते पुरावे आलेले आहेत, ह्यावरती स्पीकर कशा रीतीने अध्यक्ष मार्ग काढतात हे कायद्याचा चिंतक म्हणून निश्चित मला देखील एक बघायला आवडेल. कारण असं आहे की हा अत्यंत कसोटीचा क्षण आहे. कसोटीचा म्हणजे मी राजकीय दृष्ट्या म्हणत नाही, कायद्याच्या कसोटीचा क्षण आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने आपली काही निरीक्षणं स्पष्ट नोंदवलेली आहेत आणि विधानसभेचा अध्यक्ष हा पार्टीजन नसतो. कारण विधानसभेचा अध्यक्ष ज्या वेळेला निवडून येतो त्यावेळेला तो दोन्ही पक्षातून त्याचा आपोआप म्हणजे पक्षातून त्याचं सदस्यत्व आपोआप रद्द झालं आहे असं घटनेमध्ये स्पष्ट तरतूद आहे. व्हॉलेंटरीली गिव्हिंग द मेंबरशिप ऑफ द पॉलिटिकल पार्टी असं स्पीकरच्या बद्दल उदय. त्यातून अध्यक्ष कसा मार्ग काढतात, अध्यक्षपदाची शान कशी राखतात, नेमका जी पहिल्यांदा 16 आमदारांना जी नोटीस पाठवली ती 10व्या परिशिष्टानुसार अपात्राला कारणीभूत ठरते का, आणि नसेल ठरेल तर मग 16 आमदार अपात्र होऊ शकत नाही. या सगळ्यावरती कसं विवेचन अध्यक्ष महोदय करतात हे बघणं कायद्याचा अभ्यासक म्हणून मला देखील मी उत्सुक आहे. अगदी पक्षांतर कायद्याच्या नियमावर एक मोठं प्रश्नचिन्ह या निमित्तानं निर्माण आलं की पक्षांतर कायदा अँटी डिफेक्शन लॉ हा अस्तित्वात आलाच मुळात त्याच्यासाठी की लोकशाहीची बूज राखली जावी, घटनेची पायमल्ली होता कामा नये आणि घटनेच्या चौकटीत सगळं संसदेचं विधिमंडळाचं कामकाज चालावं. कारण त्याला जोरदार धक्के गेल्या काही वर्षांमध्ये ज्यावेळी हा कायदा अस्तित्वात आला नव्हता त्यावेळी बसलेले आहेत. म्हणून तो नियम केला, पण आता त्याला पुन्हा एकदा या सत्ता संघर्षाच्या निमित्तानं तडे गेल्याचं आपण पाहिलंय. म्हणून सुप्रीम कोर्टाने जे निरीक्षण नोंदवलं, तुम्ही सुद्धा त्याचा उल्लेख केला की महाराष्ट्रामध्ये सत्ता संघर्षाच्या निमित्तानं ज्या ज्या गोष्टी काही घडल्या त्या अजिबात सर्वोच्च न्यायालयाला पसंत नव्हत्या. पण आता आपण असं म्हणूया की समजा उद्या निकाल हा शिंदे गटाच्या विरोधात गेला तर नेमकं काय होऊ शकतं, उद्धव ठाकरे गटाच्या विरोधात गेला तर नेमकं काय होऊ शकतं, सरकारचं नेमकं काय होईल, काय काय गोष्टी कायद्याच्या अनुषंगाने घडू शकतात? मनोज, मी यावरती कुठेही भाष्य करणार नाही कारण माझं यावरची कॉमेंट ही राजकीय विश्लेषण असं होईल. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित सांगतो की महाराष्ट्रात सत्ता संघर्षानिमित्ताने जे आपल्याला काही बघायला मिळालं त्यातून एक गोष्ट मला समजली की आजही आमचं 10वं परिशिष्ट ज्या उद्देशाकरता स्थापित करण्यात आलं होतं तो पूर्णतः उद्देश असफल होतो आहे. असं आहे की मुळातच 10वं परिशिष्ट हे घोडा बाजार टाळण्याकरता कुठल्याही प्रकारचं सामान्य जनतेने ज्या विश्वासाने लोकप्रतिनिधींना पक्षात पाठवलं असतं त्यांचा विश्वासघात होऊ नये हा मूलतः उद्देश असतो.
पण या उद्देशाला आज पूर्णपणे हरताळ आपण गेल्या काही वर्षापासून बघतो आहोत की हरताळ फासला जातो. याला कारण असं आहे की 10व्या परिशिष्टामध्ये असं म्हटलेलं आहे की जर 2/3 मेंबर, जर 2/3 आमदार जर दुसऱ्या पक्षात विलीन झाले तर त्यांचं सदस्यत्व रद्द होत नाही. म्हणजे 10वं परिशिष्ट आज देखील फुल प्रूफ नाही, हे वॉटर टाईट जॅकेट नाही. आणि म्हणून 10व्या परिशिष्टामध्ये काही सुधारणा करणं आवश्यक आहे. आणि मला असं वाटत होतं की ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने या संदर्भात निर्णय दिला त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाला संसदेला काही मार्गदर्शन करेल. अर्थात जरी सर्वोच्च न्यायालय कायदा करू शकत नसला तरी सर्वोच्च न्यायालयाला हा अधिकार आहे की पार्लमेंटला याबद्दल काही सूचना करायच्या, या संदर्भात लॉ कमिशनला सूचना करायच्या. हा अधिकार सर्वोच्च न्यायालय, दुर्दैवाने तसा तो मुद्दा काही संपूर्ण सुनावणीत उत्पन्न झाला नाही, निर्माण झाला नाही. आणि म्हणून 10वं परिशिष्ट आज देखील बळकट करणं अत्यंत जरुरीचं आहे. नाहीतर जे महाराष्ट्रात घडलं ते पुन्हा इतर राज्यात घडू शकतं आणि लोकशाही आणि सामान्य मतदार यांचा पुन्हा त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ शकतो. खूप धन्यवाद. आपण वेळात वेळ काढला. अकोल्याला तुम्ही न्यायालयाच्या सुनावणीसाठी तुम्ही तिथे आहात आणि त्यातनंही वेळ काढून माझ्या प्रेमापोटी तुम्ही वेळ दिला. उज्ज्वल निकम सर, खूप खूप धन्यवाद. पण तुमच्या बोलण्यामुळे, वक्तव्यामुळे कुठलीही राजकीय कमेंट नसेल किंवा निकालावर तुम्ही भाष्य जरी करत नसेल तर या निमित्तानं जो महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला की 10व्या परिशिष्टाला बळकट करण्यासाठी म्हणून सर्वोच्च न्यायालयानं काही लॉ कमिशनला सूचना, केंद्र सरकारला सूचना, जे कायदे बनवतात त्या कायदे मंडळाला सूचना करण्याचं काम व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही. आणि दुसरीकडे या 10व्या परिशिष्टाच्या संदर्भामध्ये आता विधानसभा अध्यक्षांचा निकाल नेमका काय येतो आणि त्यांच्या निकालानं तरी काही बळकटी मिळते का या 10व्या परिशिष्टाला, तेही अत्यंत खूप महत्वाचे. पुन्हा एकदा धन्यवाद. टू द पॉइंट या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल.